उतरत्या 7.5चा अंतिम न्याय. गेल्या 5.5 वर्षाच्या कष्टांचं आता मिळणार सुवर्ण फळ. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 7.5चा हा शेवटचा टप्पा म्हणजे शनिदेवांचं जाता जाता भरभरून देण्याचे दिवस असतात. गेल्या काही वर्षात तुम्ही जे संघर्ष झेलले, जे अनुभव घेतले, त्या सर्वांचा योग्य मोबदला मिळण्याचा काळ आता आला आहे. 17 ऑगस्टला सप्तमेश सूर्यदेव तुमच्या 7व्या घरात स्वराशीत येत असून 22 ऑगस्टला बुध सुद्धा तिथेच प्रवेश करत आहे. उतरत्या 7.5च्या प्रभावामुळे जुने सगळे अडथळे दूर होऊन तुमच्या आयुष्यात प्रगतीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातली 11वी म्हणजेच वायुतत्वाची आणि शनिदेव मालक असलेली अत्यंत बुद्धिमान, मानवतावादी आणि दूरदृष्टी असणारी रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची अद्भुत क्षमता, समाजाचं कल्याण आणि न्यायाची चाड असणारं व्यक्तिमत्व, वरून शांत पण आतून विचारांचं प्रचंड वादळ बाळगणारे, स्वतःच्या तत्वावर ठाम राहून काम करणारे. या उतरत्या 7.5ने तुम्हाला कमालीची परिपक्वता, मॅच्युरिटी दिली आहे, जी या महिन्यात तुम्हाला अचूक निर्णय घेण्यास मदत करेल. या महिन्याचा मंत्र आहे शनिदेवांच्या उतरत्या चरणांचा आशीष आणि कर्माची प्रामाणिकता जेव्हा एकत्र येते तेव्हा बंद झालेली नशिबाची दारं स्वतःहून उघडतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे परिपक्वता अर्थात मॅच्युरिटी. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव आणि बुधदेव, कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 7व्या घरात स्वराशीत येतील. 22 ऑगस्टला बुध तिथे येऊन बुधादित्य योग बनवेल, जो उतरत्या 7.5च्या काळात तुमच्या भागीदारीला आणि सामाजिक प्रतिमेला प्रचंड बळ देईल. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली, 7.5चा अंतिम टप्पा सुरू असल्याने कनिष्ठ कर्मचारी, नोकर किंवा गरजू लोकांचा चुकूनही अपमान करू नका. दुसरी, 1 ऑगस्टला शुक्र 8व्या घरात नीच होत असल्याने लॉटरी, जुगार किंवा अचानक येणाऱ्या मोहाच्या गुंतवणुकीपासून लांब राहा. तिसरी, 2 ऑगस्टला मंगळ 5व्या घरात जात असल्याने मुलांच्या बाबतीत किंवा प्रेमसंबंधात रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊ नका. चौथी, 18 ऑगस्टला बुध 6व्या घरात अस्त होत असल्याने बँक लोन किंवा कोर्टाच्या कागदपत्रावर नीट वाचन केल्याशिवाय सही करू नका. पाचवी, 9 ऑगस्टला 6व्या घरात उच्चीच्या गुरुचा उदय होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीकडे, विशेषतः पोटांच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या धनस्थानाचे स्वामी गुरुदेव 9 ऑगस्टला 6व्या घरात उदित होत आहे, ज्यामुळे अडकलेले पैसे किंवा हुकमी धनलाभ होईल. मात्र पैशांचा मोठा हिस्सा जुनी देणी किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतो. बुध 5 ऑगस्टला 6व्या घरात असेल आणि 22 ऑगस्टला 7व्या घरात जाईल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कौटुंबिक आणि व्यावसायिक चर्चेत तुमची वाणी अत्यंत मोजकी आणि स्पष्ट ठेवा. जिथे बोलण्यात संयम, व्यवहारात पारदर्शकता असते, तिथे उतरती 7.5 ही शुभ फळं देऊन जाते. 3ऱ्या घराचा स्वामी मंगळ 5व्या घरात अनुकूल आहे, ज्यामुळे तुमच्या साहसाला आणि प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. 8व्या घरात नीच शुक्र असल्याने प्रवासादरम्यान वाहनाची काळजी घ्या. 22 ऑगस्ट नंतर 7व्या घरातील बुधाच्या प्रभावामुळे व्यावसायिक प्रवासातून मोठे यश आणि लाभ मिळतील. 4थ्या घराचे स्वामी शुक्रदेव 8व्या घरात नीच राशीत असल्याने ऑगस्टच्या सुरुवातीला घरगुती सुखात काहीशी कमतरता जाणवू शकते. वास्तू खरेदीचे निर्णय महिन्याअखेरपर्यंत पुढे ढकलणं योग्य राहील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. 22 ऑगस्ट नंतर घरात आनंदाचे आणि सुसंवादाचे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी 5व्या घरातील मंगळाचं गोचर तांत्रिक, क्रीडा किंवा गणिताच्या अभ्यासात प्रचंड ऊर्जा आणि गती देईल. प्रेम संबंधामध्ये 5व्या घरातील मंगळ आणि 8व्या घरातील नीच शुक्रामुळे जोडीदारावर संशय घेणं टाळा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय आणि 17 ऑगस्टला सूर्याचं 7व्या घरात येणं विवाहाच्या दृष्टीने अत्यंत आशादायक प्रस्ताव आणेल.
तुमच्यासाठी एक प्रश्न. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 7.5चा हा शेवटचा टप्पा सुरू असताना गेल्या 5 वर्षात तुम्ही स्वतःमध्ये कोणता सगळ्यात मोठा आणि सकारात्मक बदल अनुभवला? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने 6व्या घरात गुरूचा उदय आणि बुधाचं वास्तव्य यामुळे पोटाचे जुने विकार किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. योग्य जीवनशैलीचा अवलंब करा. उत्तम आरोग्य हीच संकटाशी लढण्याची तुमची सगळ्यात मोठी ढाल आहे. उतरत्या 7.5चा हा काळ असल्याने शनीच्या कृपेने जुने कर्ज किंवा आर्थिक वाद मिटवण्याच्या योजना यशस्वी होतील. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतर यश लाभेल. 10व्या घराचा स्वामी मंगळ 5व्या घरात असल्याने नोकरीत तुमच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा चांगला वापर होईल. 17 ऑगस्टला सूर्य 7व्या घरात स्वराशीत आल्यानंतर भागीदारीच्या व्यवसायात, पार्टनरशिप बिझनेस मोठा नफा होईल. शनीचा अंतिम टप्पा असल्याने नवीन व्यावसायिक करारांमधून बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील महात्मा विदुर यांच्या बुद्धिमत्तेची आणि नीतीची याद करा. त्यांनी कठीण प्रसंगातही नेहमी तटस्थ राहून योग्य आणि न्याय्य सल्ला दिला. कुंभ राशी विदुरासारखीच अफाट बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा आणि समाजचिंतनाचा प्रतीक आहे. 7.5चा हा अंतिम टप्पा तुमच्यातील याच नीतिमत्तेची आणि सहनशीलतेची परीक्षा घेऊन आता तुम्हाला सोन्यासारखं चमकवून बाहेर काढणार आहे. प्रिय भगिनींनो, 8व्या घरातील नीच शुक्रामुळे महिलांनी आरोग्याकडे, विशेषतः हार्मोन्स किंवा स्त्रीरोगाकडे दुर्लक्ष करू नये. 22 ऑगस्टनंतर तुमचं सामाजिक वर्तुळ वाढेल आणि कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयात तुमचं मत मोलाचं ठरेल. 7.5चा शेवटचा टप्पा आणि वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना पायाचे किंवा वायूचे आजार त्रास देऊ शकतात. नियमित वैद्यकीय सल्ला आणि आध्यात्मिक वाचन यामुळे मन प्रसन्न राहील. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 17 ऑगस्टला सूर्याचं 7व्या घरात स्वराशीत आगमन, 22 ऑगस्टला बुधाचं 7व्या घरात येणं. हा काळ 7.5चा त्रास कमी करून तुमच्या सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर करेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा कुंभ राशीला शनीची उतरती 7.5 सुरू असते आणि त्याचवेळी सप्तमेश सूर्य सप्तम स्थानात 7व्या घरात स्वराशीत बलवान असतो, तेव्हा जातक आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकून समाजात मोठी प्रतिष्ठा आणि संपत्ती प्राप्त करतो. शनिदेव जाता जाता जातकाला स्थिर साम्राज्य देऊन जातात. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 7व्या घरातील सूर्य सांगतो, नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा, तुमचा स्वाभिमान टिकवून सामंजस्याने वागा. 6व्या घरातील उदित गुरु सांगतो, अडथळे आणि कर्ज या दोन्ही गोष्टींना सुरुवातीलाच नियंत्रणात ठेवा, दुर्लक्ष करू नका. 5व्या घरातील मंगळ सांगतो, तुमच्यातील ऊर्जेचा वापर विघातक विचारांसाठी नाही तर नवनिर्मितीसाठी करा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापन, मॅनेजमेंट, समुपदेशन, कन्सल्टिंग, जनसंपर्क, PR, IT, व्यवसाय आणि कायदेशीर लॉ क्षेत्राशी निगडीत जातकांनी 17 ऑगस्ट नंतर मोठे व्यावसायिक निर्णय घ्यावेत. यश नक्की लाभेल. गेल्या काही वर्षातील कठीण प्रसंगांनी तुम्हाला तोडलं नाही तर घडवलं आहे. हाच आत्मविश्वास मनात ठेवून आता यशाची भरारी घ्या. लाभेश गुरु 6व्या घरात उदित होत असल्याने परिश्रमानंतर इच्छापूर्ती होईल. 8व्या घरातील शुक्रामुळे अचानक काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांना 22 ऑगस्ट नंतर बुधाचं गोचर परदेशी व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल बातम्या देईल. या महिन्याचा स्कोर कार्ड ऑगस्ट 2026. पैसा 10 पैकी 8.5, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8. शुभ दिवस 7, 8, 17, 25, 26 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची आणि भागीदारीचे कामं पूर्ण करा.
सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार, जोखीमयुक्त गुंतवणूक आणि वाद टाळा. कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिन्याचे उपाय. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी चालीसा वाचा. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः या मंत्राचा जप करा. कनिष्ठ वर्गातील लोकांना किंवा कामगारांना काहीतरी खाऊ घाला किंवा आर्थिक मदत करा. उत्कृष्ट दर्जाचा जांभळा अमेथिस्ट किंवा ब्लॅक अगेट चांदी ब्रेसलेट धारण करा. राशीस्वामी शनीचं बळ वाढेल. फिरोजा देखील तुमच्यासाठी उत्तम आहे. उतरत्या 7:30ची शुभ फळं वेगाने मिळतील. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा 7:30 संपवून बाहेर पडतात तेव्हा ते रिकाम्या हाताने जात नाही, तर अनुभवाचं आणि यशाचं मोठं वैभव देऊन जातात. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात असाच एक सुवर्ण काळ सुरू होणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.